तरुणांना कॉकरोच म्हटलं आणि अवघ्या 24 तासांत तयार झाली देशातील सर्वात व्हायरल पार्टी. पण थांबा, ही खरी राजकीय पार्टी नाही. सध्या सोशल मीडियावर एक नाव अक्षरशः धुमाकूळ घालत आहे, कॉकरोच जनता पार्टी. पण तुम्हाला माहितीये का, ही कोणती अधिकृत राजकीय पार्टी नाही, तर हा आहे तरुणांचा डिजिटल बंड. सुरुवात झाली सुप्रीम कोर्टातील एका वक्तव्यापासून. एका सुनावणी दरम्यान न्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोच म्हणजे झुरळांशी केल्याचं सांगितलं जातं. आणि मग देशभरातील तरुण संतापले. या संतापातूनच मराठी डिजिटल मीडिया रणनीतिकार अभिजित दिपके यांनी सुरू केला एक उपरोधिक ऑनलाईन मंच, कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP. आता ही फक्त मजा नाही, तर बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि व्यवस्थेविरोधातील तरुणांचा आवाज बनली आहे. या पार्टीच्या घोषणापत्रात असे मुद्दे आहेत की लोक अक्षरशः थक्क झालेत. निवृत्तीनंतर न्यायमूर्तींना राज्यसभेची पदं नाहीत, महिलांना 50% आरक्षण, पक्षांतर करणाऱ्या आमदार खासदारांवर 20 वर्षांची बंदी, निवडणूक प्रक्रियेत कडक पारदर्शकता. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाखो तरुण या कॉकरोच नावाला आता अपमान नाही, तर आंदोलनाचं प्रतीक मानत आहेत. एका शब्दाने पूर्ण इंटरनेट पेटवलं आहे. आता प्रश्न असा, ही फक्त मीम ट्रेंड आहे की भविष्यातील तरुणांच्या मोठ्या आंदोलनाची सुरुवात? तुमचं मत काय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो नक्की करा.